प्रधान द्रव्येही शरीरात जातात. प्रत्येक महाभूताच्या स्वतःच्या अग्नीकडून त्याचे पचन होत असले तरी अभ्यंतरी काय स्थिती असते त्याची आकलन व्यावसायिक पाहिजे. पचन मार्गातील इंद्रियांची रचना वस्तुस्थितीला धरूनच असते. प्राकृतिक अवस्थेतील स्थिती अन्नविभाग आमाशयात येऊन पडल्यानंतर तेथे पचनाला पहिल्या म्हणजे हे झालं होतं सर. तदनंतर तो भाग पुढे पुढे सरकत असताना अर्थात ग्रहणी मार्गातून जात असताना येथे यकृतातील साक्षात अनल पित्ताचा म्हणजे द्रवता शून्य पित्ताचा त्याच्याशी संबंध आल्यानंतर अन्नसंघातात आलेली आम्लावस्था त्याच्याशी एकरूप होऊन जाते. त्यावेळी आमाशयात तयार झालेले आम्लता त्या एकरूपात राहत नाही. तसेच द्रवता शून्य पित्तालाही त्या आम्लसाधर्म्याने ओलावा मिळत असल्याने त्याचे ते पहिले जळजळीत स्वरूपही राहत नाही. त्यावेळी प्रकृतीला अपायकारक असे कोणताच धर्म त्या एकरूपात दिसून येत नाही. म्हणून स्वादुपिंड रसालाही त्याची तीव्रावस्था व मंदावस्था याचा विचार करावा लागत नाही. तो भाग पचन होण्याकरिता आपल्या मार्गाने तसाच पुढे निघून जातो. स्वादुपिंडाचे कार्य धारवाडी काट्याप्रमाणे आहे. शरीराला अपायकारक अशी कोणतीच अवस्था त्या एकरूपात दिसत नसल्यामुळे योग्य वेळी त्या एकतेच नियम करणे एवढेच कार्य स्वादुपिंड करतो ही प्राकृतिक अवस्था झाली. परंतु खाण्यापिण्याचे अव्यवस्थित प्रमाण असणे, रात्री जागरण, धूम्रपान, मलमूत्रांचा अवरोध, विरुद्ध आहाराचे सेवन, अवेळी अकाली अमात्रेने खाणेपिणे, आंबट, खारट, तिखट या रसांचे अतिरिक्त सेवन इत्यादी कारणांनी पचन मार्गातील इंद्रियांवर ताण पडून त्यांची समता बिघडते. त्यामुळे आमाशयात आलेले अन्नरसावर येथील पचनाचे संस्कार व्यवस्थित न झाल्याने अन्नाला येणारी प्रथम अवस्था विकृत स्वरूपाची येते. आहारविहाराच्या परिणामाने काही वेळा येथे आम्लतेचा प्रमाण थोडक्या वेळातच फार वाढतो व त्याचा त्रास जाणवू लागतो. काही वेळा आमाशयात आगीसारख्या अवस्था जाणवू लागते. काही वेळा जेवण झाल्यानंतर पोट दुखावयास लागतो. काही वेळा अतिशय जड खाल्ल्याप्रमाणे वाटते. अशा नाना अवस्थे तेथे निर्माण होतात. म्हणून या अवस्थेतील अन्नाचा भाग शरीराला पोषक ठरत नाही. वरील अव्यवस्थित आहार व विहार याचा परिणाम शरीरातील एकाच भागावर होतो, इतर इंद्रियांवर होत नाही अशी वस्तुस्थिती नाही. शरीर हे पंचमहाभूतांचा एक गोळा असल्यामुळे त्या पंचमहाभूतात्मक आहाराचा परिणाम पंचमार्गातील सर्वच इंद्रियांना भोगावा लागत असल्यामुळे त्याचा सर्व शरीरावर परिणाम होतो. अशा वेळी या अन्नरसावर पित्ताचा घडणारा परिणाम प्रभाव ठरत नाही. शरीराला अपायकारक असा पदार्थ त्याच विकृत स्वरूपात शरीरात शोषला जाऊ नये, त्याने शरीरातील मांसादी धातूंना त्रास होऊ नये म्हणून त्या रसाचे स्वरूप काहीसे तर शरीरात धारणेला उपयुक्त पडावे म्हणून त्या पंचमार्गामध्ये स्वादुपिंड रसाची योजना केलेली आहे. त्यांच्यावरही आहार विहाराचा परिणाम व्हावयास चुकत नाही. परंतु शरीर यंत्रणेप्रमाणे त्या एकतेमध्ये शरीराला नडणारा जाचपणा कमी करण्याचे कार्य स्वादुपिंड करते. शरीराचे संरक्षण होण्याकरिता शरीर यंत्रणेकडून जणू पहारेकऱ्यांची योजना केलेली आहे. त्यांच्यावरही आहार विहाराचा परिणाम व्हावयास चुकत नाही. तर शरीराची रचना कशी आहे आणि क्रिया कशा प्रकारे घडून शरीराचं पोषण होतं. पचन व्यापार जर पाहिला तर पचन व्यापारामध्ये अन्न पोटात जात आहे. पोटातून जे आहे, पोटात म्हणजे आमाशयात अन्न गेलं तर तिथं त्या अन्नावर 3 प्रकारच्या अवस्थापाकातून त्याला जावं लागतं. एक मधुर अवस्थापाक आहे, आम्ल आणि कडू. या तिन्ही अवस्थापाक जे आहे हे धारण, पोषण आणि उत्सर्जन या 3 क्रियेशी संबंधित आहे. या तिन्ही क्रियेला किंवा या तिन्ही बदलाला सपोर्ट करणाऱ्या 3 सिस्टीम तिथं आहे, ऑर्गन आहे. एक आहे यकृत, एक आहे प्लीहा, एक आहे मूत्रपिंड आणि एक आहे स्वादुपिंड, जे या अन्नाला पाहिजे तसं कन्व्हर्शनसाठी बदल घडवून आणते. म्हणजे जेव्हा अन्न आमाशयात गेलं
त्यात पहिला अवस्थापक झाला मधुर अवस्थापक. त्याच्यामध्ये लाळ मिसळलेली आहे, एक कफाचा गोळा आहे, तो आतमध्ये गेलेला आहे. वरवरून आपल्याला अन्न दिसत आहे, पण आतमध्ये ते एक गोळा स्वरूपात जात आहे. एकत्र आपण चर्वण करत आहे, त्याच्यावर पहिला लाळेचा संस्कार झाला. लाळ मिसळून त्याला शरीराच्या अनुकूल बनवलं. आता ते तयार झालेला जो मिश्रण आहे जबड्यामध्ये, ते गळ्यातून आतमध्ये जात असताना त्याच्यात एक चिकट पदार्थ आहे, ती लाळ आहे, आणि ती जी आहे ती त्यात अशा प्रकारे मिश्रित केलेली आहे की त्या जी मधुर अवस्था पाक आहे ती व्यवस्थित व्हायला पाहिजे. आमाशयासोबत एकत्र आल्यानंतर तिथं त्यात काही आणखी गोष्टी मिसळल्या जातील. यकृत काय करत आहे? यकृताचा इथे रोल आहे की अग्नी जे आहे ते व्यवस्थित ठेवणं. आलेल्या अन्नाला लागणारा पचन व्यापारासाठी जो पित्ताचा भाग आहे, रंजक पित्ताचा आहे किंवा आमाशयस्थ पित्त जे आहे, पाचक पित्त जे आहे, त्या पाचक पित्ताचा त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट टाकायची आहे जेणेकरून ते अन्न स्वरूप, तुम्ही घेतलेलं अन्न स्वरूप, कारण की जीभ चव आहे, तिला चव आहे, चव तिला अन्नामध्ये काहीतरी त्याच्या विशेष चव लागते आणि नंतर ते खाल्लं जातं. शरीरासाठी शरीराच्या पचन व्यापाराला अनुकूल असलेल्या गोष्टी शरीर मान्य करते, आणि शरीराच्या पचन व्यापाराला अनुकूल नाही आहे अशा गोष्टीसाठी, अशा वस्तूसाठी किंवा अशा अन्नासाठी काहीतरी विशेष प्रक्रिया शरीरात करावं लागतं. ती प्रतिक्रिया शरीर देत असताना तिथं स्वादुपिंडाचा रोल आहे की नेमकं काय किती प्रमाणात जे आहे ते शरीराला मॅनेजमेंटसाठी गरजेचं आहे. ते तेवढं पित्त पचनाच्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व झालं की ते जे आहे अन्नपदार्थ पचायला लागतं. मग त्या पदार्थावर ठरते की ते किती वेळ लागते, काय, आणि त्यातून मिळणारं पोषण हे ठरवण्यासाठी प्लीहा काम करते. धारण, पोषण, पोषणाचं काम जे आहे ते प्लीहेचं आहे. प्लीहा ते काम करत असताना त्याला लागणारा वेळ, त्यातून मिळणारं शरीरासाठीचं जे अल्टिमेट सगळ्या गोष्टी आहे त्याचा पचन प्रक्रियेत चालू असतानाच त्याच्यातून ते बाहेर काढण्याचं काम करते. धारण, पोषण. जेव्हा त्याच पदार्थातून पोषणाची प्रक्रिया घडत असेल तेव्हा तिकडे अवस्थापाकाच्या बाबतीत मधुर आम्ल अवस्थापाक, ठीक आहे. आणि आता सर्व पचन व्यवस्था झालेली आहे आणि उरलेला भाग सार किट्ट विभाजनामध्ये किट्ट जे आहे ते उत्सर्जनामध्ये येते आणि सार जो भाग आहे प्लीहेच्या बाबतीत घडून ते पोषणाकडे येते. तर ही प्रक्रिया जर ती शरीरात अनुकूल पदार्थांसाठी असेल तर शरीर पचन व्यापार व्यवस्थित करेल, पण जो पदार्थ शरीरात जात आहे त्याची अनुकूलता नसेल तर त्याला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावा लागेल सगळ्या प्रक्रियेत. मधुर अवस्थेपाकेतही तुमचं यकृताला जास्त काम करावं लागेल, पोषणाच्या बाबतीतही प्लीहेला जास्त काम करावं लागेल, आणि उत्सर्जना बाबतीत तर खूप जास्त काम करावं लागेल, कारण की आता अल्टिमेट प्रोडक्टच जास्त वेस्ट आहे ना. जो तयार झाला सार भाग कमी आणि किट्ट भाग जास्त असताना मूत्रपिंडावर आपोआपच किंवा उत्सर्जन जी संस्था आहे त्याच्यावर जास्त काम पडेल, भर पडेल, तर ती प्रक्रिया जी आहे ती बदलून जाईल. अशा पद्धतीने पचन व्यापार होतो है ना. म्हणून अन्न खाताना तुम्ही काय खात आहे याच्यावर जास्त निर्भर आहे की तुम्ही काय तयार करत आहे, शरीर काय तयार करत आहे. जर सारा भाग कमी असेल आणि गिट्ट भाग जास्त असेल तर शरीराचं पोषणच होणार नाही. आणि मग जो कुठल्या अवस्थापाकावर जास्त भर पडला ती अवस्थापाक जी आहे ती शरीरामध्ये व्याधी निर्मिती करेल, त्यात जास्त बिघाड झाला. मग ते मधुर अवस्थापाकात जर जास्त प्रमाणात पिच्छिलता वाढली तर मग प्रमेहासारखी, म्हणजे अवस्थापाकाच्या दृष्टिकोनातून प्रमेहाचा विचार केला तर मधुर अवस्थापाकामध्येच गडबड आहे, विकृती आहे. प्रमेहाचे सगळे हेतू जर पाहिले तर आम्लभाव जास्त आहे त्याच्यात, जेवढे हेतू आहेत तेवढे सुखासीन आहे, आणि सुखासीनता जी आहे ही मधुर अवस्थापाकाला बिघडून टाकते. म्हणजे पहिल्या अवस्थापाकातच जे आहे मधुमेहाची निर्मिती व्हायला लागते. आम्ल अवस्थापाक जो आहे हा त्याच्यानंतरचा भाग आहे, त्याच्यातही मधुर अवस्थापाक आपली व्याप्ती दाखवते. म्हणजे आम्ल अवस्थापाकाच्या ठिकाणीही जे आहे त्याच्यामध्येही तुमचा मधुर अवस्थापाक जास्त असल्यामुळे किंवा त्याचा पाक व्यवस्थित नसल्यामुळे
आम्लावस्थापाक बिघडते आणि सारकिट्ट विभाजनामध्ये किट्ट भाग जो खूप जास्त प्रमाणात तयार होते आणि सार भाग कमी होते. म्हणून मग प्रमेहामध्ये धातू निर्मितीमध्ये प्रत्येक ठिकाणी आमावस्था किंवा मधुर अवस्था दिसायला लागते. पिच्छिलता वाढायला लागते. जी पिच्छिलता मधुर पाकामध्ये पिच्छिलता कफ तयार झाला, तो कफ सर्वत्र पसरायला लागतो. त्यांनी बहुद्रव श्लेष्मा का म्हटलेलं आहे, तर आमाशयाच्या पहिल्या अवस्थेपाकेमध्येच कफाची श्लेष्मा एवढी द्रवता एवढी वाढून जाते की मधुर अवस्थापाक कम्प्लीट कोलॅप्स करतो. जसं तो कोलॅप्स झाला, मधुर अवस्थापाक कोलॅप्स झाला की मधुमेहाची आपोआप पाळेमुळं गळायला लागते. त्याचे बीज आणखी पक्के होतात आणि पोषणामध्ये काही उरलंच नाही. ती प्रक्रिया पुन्हा होत आहे. म्हणून मधुमेह जे आहे त्याच्या सर्व लिमिटेशन क्रॉस करते आणि प्रत्येक धातूपर्यंत सारभागातून जायला लागतं. कारण सारभाग फारच कमी आहे. मधुर अवस्थापाकात जो पिच्छिल कप आहे, द्रव कप आहे किंवा खूप जास्त प्रमाणात त्याच्यात चिपचिपपणा आहे, तो सगळीकडे पसरत जातो आणि धातूची निर्मिती तशी. डोळ्यात काय समोर अवस्थापाकाचा उल्लेख आपण वाचताना म्हणजे आपण ते विचार नव्हता या बुकमध्ये नाही. अवस्थापाकच कुठल्याही व्याधी निर्मितीसाठी जे आहे ते कुठल्या प्रक्रियेमध्ये गडबड आहे याच्यानुसार व्याधीची निर्मिती होईल ना. आता मलावृधाच्या बाबतीत काय होईल, रक्तपित्ताच्या बाबतीत काय होईल, किंवा जिथे जिथे आहारज हेतूचा परिणाम जास्त आहे त्या ठिकाणी काय होईल, आणि त्याच्यानुसार मग त्या अवस्थापाकामध्ये त्याचा प्रभाव दिसेल. दोषाची निर्मिती तशीच होईल, धातूची निर्मिती तशीच होईल. म्हणून अवस्थापाकाचं महत्व प्रत्येक व्याधीत आहे. फक्त आपण प्रत्येक व्याधीच्या बॅकग्राऊंडमध्ये अवस्थापाक जो आहे तो पाहत नाही. तो ग्रंथकारांनी तो सूत्र स्वरूपात सांगितलं की तुम्हाला तो विचार करावा लागेल. प्रमेहामध्ये आपल्याला जेव्हा एखाद्या रचनेचा उल्लेख येत आहे तेव्हा आपण त्या अवयवाचे संबंध विचार करतो. आमाशय उद्भत व्याधी आहे, पक्वाशय उद्भत व्याधी आहे. मग हे तिथे का सांगितलेलं आहे, कारण त्या ठिकाणी अवस्थापाक तिथला बिघडला आहे. म्हणून मग तिथे पक्वाशयात वाताची व्याधी निर्मिती आहे, आमाशयात व्याधी जे सांगितलेलं आहे ते व्याधी आहे. मग तिथं त्या अवस्थापाकातला दुरुस्त करणं आपलं काम. स्वादुपिंडाला ज्या अवस्थेतील आहाराचे नियमन करायचे आहे त्याचे स्वरूप लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. आमाशयातील आम्लता व यकृतातील क्षारता या दोघांच्या मिळत्याची समता स्वादुपिंडाला शरीर धारणेकरिता ही वापरायची आहे हे येथे पक्के लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे स्वादुपिंडातील स्वादुता कोणत्या प्रकारची असावी याचा सहज उल्लेख होतो. ताकातील आम्लता नाहीशी करण्याकरिता त्यात थोडे मीठ घालतात. ताक आंबट तर मीठ खरट, परंतु दोघांचा मिलाफ झाल्यानंतर ताकाची पहिली आम्लता राहत नाही व मिठाचा खारटपणाही अनुभवास येत नाही, तर तेथे दोन पदार्थांचा संयोग झालेला आपणास पाहतो. त्या संयोगाला एक आगळीच चव आलेली असते. संयोगाच्या रुचीप्रमाणे तेथे संयोगाच्या रुचीप्रमाणे तेथे स्वादुपिंडाच्या स्त्रावांचे काम चालते, असे एकंदर या परिणामावरून समजण्यात येते.